बातमी. त्रिभाषा सूत्रावरून झालेल्या वादानंतर आता सरकारनं समितीच्या माध्यमातून प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची आज बैठक पार पडली आहे. या बैठकीत त्रिभाषा सूत्र समितीची एक वेबसाईट तयार करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली आहे. याशिवाय समिती राज ठाकरेंची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे या त्रिभाषा सूत्र समितीची एक वेबसाईट तयार करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ती वेबसाईट तयार होते आहे. पुढच्या 15 दिवसात ती वेबसाईट तयार होईल. सगळे राजकीय नेते या विषयावर ज्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्या सगळ्या राजकीय नेत्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी नावं पुढे आलेली आहेत त्या सगळ्यांना मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन भेटणार आहे. मग त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, त्यामध्ये राज ठाकरे असतील, त्यामध्ये इतर पक्षांचे नेते असतील, त्या सगळ्यांना पुढच्या 10-15 दिवसामध्ये मी व्यक्तिशः जाऊन त्यांची भेट घेणार आहे. माझे सहकारी सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात. सागर, आपल्याला माहिती आहे की त्रिभाषा सूत्रावरून आणि राज्यामध्ये हिंदी भाषेवरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर समिती गठीत करण्यात आलेली होती आणि आता महत्त्वाची बातमी, एक वेबसाईट सुद्धा तयार केली जाते. ही वेबसाईट कशी असेल, केव्हापासून सुरू होईल, काय माहिती मिळते? त्रिभाषा समितीच्या अनुषंगाने नरेंद्र जाधव यांची समिती गठीत करण्यात आली होती. आज या समितीने म्हणजे स्वतः एकमेव सदस्य असणारी समिती आहे आणि त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट सांगितले की राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा ज्या लोकांना त्रिभाषा समितीच्या संदर्भामध्ये विरोध करायचा आहे त्यांचा नेमका विरोध का आहे आणि शासनाची भूमिका काय आहे हे देखील आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन सांगितलं जाणार आहे. शासनाच्या वतीने एक प्रश्नावली ते देखील केली जाणार आहे की जी टिकमार्क ऑप्शन स्वरूपामधले जे प्रश्नावली असतात तशा स्वरूपातले असतील आणि अधिकृतरित्या एक शासन वेबसाईटसुद्धा केली जाईल की ज्याच्यामध्ये शासनाला त्रिभाषा समिती लागू करण्याचा हेतू उद्देश काय आहे आणि लोकांचं जनमत काय आहे, त्रिभाषा असावी का आणि ती जर नसू नये तर मग त्याचं कारण काय लोकांच्या मनामध्ये आहे हे देखील शासनाच्या वतीने जाणण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. जनमानसातला जो प्रचंड एक विरोध आहे असं चित्र तयार केलं जातं ते खरंच आहे का याची चाचपणीसुद्धा नरेंद्र जाधव यांना करायची आहे. पण त्याचवेळी राजकीय नेत्यांचा जो राजकीय विरोध आहे की अन्य कोणत्या विषयाच्या मुद्द्यावरनं ही भूमिका घेतली जाते हे देखील जाधव यांना समजून घ्यायचं आहे आणि ते स्वतः पुढच्या एक 10 ते 15 दिवसामध्ये ठाकरे बंधूंची भेट घेणार आहेत. तसंच ज्यांना या समितीमध्ये काही विरोध केल्याचं प्रमुख कारण काय आहे सांगायचं असतील त्यांचीसुद्धा प्रत्यक्षात भेट घेऊन ते भेटून गाठीवरून स्पष्टता घेणार आहेत. पण मुद्दा उपस्थित राहतोय की त्रिभाषा अनुषंगाने राज्यामध्ये जवळपास 1 लाखपेक्षा जास्त शाळा ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये करोडो विद्यार्थी शिकतात, लाखो विद्यार्थ्यांना त्रिभाषा असावी का नसावी या संदर्भात पालकांची काही मतांतर आहेत ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून शासन करू पाहतंय आणि जर याच्यामध्ये रोष जर विरोधात असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून होतोय का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. निश्चित. सागर, खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती करता.